शिक्षकांनी दिले बगड्याला जीवदान। निकुंभे येथील शिक्षकांनी दिला निसर्ग संवर्धनाचा संदेश। विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षणाचे धडे देणारे शिक्षक दैनंदिन जीवनात देखील अत्यंत संवेदनशील असतात, याचाच प्रत्यय देणारी सुखद घटना नुकतीच धुळे शहरातील जिल्हा रुग्णालय परिसरात घडली। निकुंभे येथील जिल्हा परिषद शाळेतील ज्येष्ठ विषय शिक्षक किशोर माडी हे धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयासमोरील पुस्तक विक्रेत्याजवळ पुस्तक खरेदीसाठी थांबले होते, तेव्हा त्यांना येथील गटारीत बगड्याचे पिलू मेलेले आढळले। त्याची आई तिथेच गठ्या घालत होती, तिच्या पायांना देखील जखमा झालेल्या दिसून आल्या। जवळपास 4 ते 5 बगडे जखमी अवस्थेत पडलेले होते आणि यांना ते दृश्य पाहून अति वाईट वाटले। त्यांनी प्राणी मित्र वार फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष चंदन ठाकूर यांना फोन करून कळविले व वार फाउंडेशनचे स्वयंसेवक कैलास ठाकूर व संदीप गायकवाड यांना पाठवून सदर बगडे रेस्क्यू केलेत व बगडे पिशवीत टाकले आणि पक्ष्यांचे डॉक्टर रावत यांच्याकडे नेऊन उपचार केले। त्यानंतर ते प्राणी मित्र चंदन ठाकूर यांना सुपूर्द करण्यात आले। बगडे बरे होताच त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल अशी माहिती चंदन ठाकूर यांनी दिली। तर माडी यांच्या सहृदयतेबद्दल गट शिक्षणाधिकारी भारती बांबरे, निसर्ग मित्र समितीचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ पाटील व मुख्याध्यापक ज्योती अहिरराव यांनी कौतुक केले।